ईव्हीएमचा लोचा समजून घे रे भाऊ. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या 4 राज्यांतल्या निवडणुकांनंतर ईव्हीएम पुन्हा चर्चेत आलेला आहे. त्याला कारणही तसंच आहे. 4 पैकी 3 राज्यामध्ये भाजपचा विजय झाला आणि एका राज्यामध्ये काँग्रेस जिंकली. ज्या ठिकाणी बीजेपी जिंकून येतं, ज्या ठिकाणी बीजेपीला एक लँडस्लाईड व्हिक्टरी मिळते, त्यावेळेस विरोधकांचा मुद्दा असतो तो ईव्हीएमचा. ईव्हीएममुळं बीजेपी जिंकत आहे. ईव्हीएम हे हॅक करता येतात. ईव्हीएममध्ये काहीतरी अशी चिप बसवलेली आहे की ज्याच्यामुळे विजय किंवा पराभव मॅन्युप्युलेट करता येतो. आणि त्यासाठीचं आंदोलन आता पुन्हा जोरात सुरू झालेलं आहे. दिल्लीतल्या जंतर मंतर चौकामध्ये या आंदोलनाची काय ठिणगी पडलेली आहे. आणि इंडिया जी आघाडी आहे विरोधी पक्षांची, त्यांनी देखील निवडणूक आयोगाकडे आपल्या ईव्हीएमबद्दलचे आपले आक्षेप नोंदवलेले आहेत. पण यातली खेदाची बाब अशी आहे की निवडणूक आयोग इंडियाच्या नेत्यांना भेटीसाठी देखील बोलवत नाहीत. जे आक्षेप जयराम रमेश काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांनी नोंदवलेले होते, त्याला एक 9 पानी उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. मात्र त्यावर देखील काँग्रेसच्या नेत्यांचं समाधान झालेलं नाही आहे. निवडणूक आयोग आम्हाला चर्चेला का बोलवत नाही असा त्यांचा सवाल आहे. आणि दुसरीकडे दिग्विजय सिंग यांच्यासारखे नेते तर आता पुन्हा आपण बॅलेट पेपरवर गेलं पाहिजे, मतपत्रिकेचा वापर केला पाहिजे, तरच भारतातली लोकशाही सुरक्षित राहू शकेल. आगामी 3 महिन्यामध्ये देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळं साहजिकच ईव्हीएमचा मुद्दा आता पुन्हा पेटू लागलेला आहे. तर खरोखरीच ईव्हीएम हे हॅक करता येतात. ईव्हीएममध्ये चिप अशी जी बसवलेली आहे ती चिप तुम्हाला मोबाईलद्वारे तिच्यामध्ये काही मॅनिप्युलेशन काही करता येऊ शकेल. ईव्हीएममध्ये जी काही व्हीव्हीपॅट जे आपण पाहतो की जे आपलं मत नोंदलं गेलेलं आहे तेच पुढे मशीनवर नोंदलं गेलं आहे की नाही याची खात्री करण्यासाठी व्हीव्हीपॅट आपण गेल्या काही निवडणुकापासून वापरत आहोत, त्याच्यावर देखील आक्षेप घेतलेला आहे. आणि या सगळ्या बाबींवर स्पष्टीकरण देण्यासाठी देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांनी एक चांगली मुलाखत दिलेली आहे. आणि या मुलाखतीच्या गोषवाऱ्यातून आपल्याला समजू शकेल की जे ईव्हीएम आहे ती ईव्हीएम खरोखरच तुम्हाला निवडणूक जिंकू देऊ शकतं, ईव्हीएम खरोखरच हॅक होऊ शकतं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कुरेशी यांनी आपल्या या मुलाखतीमधून दिलेली आहे. आणि ही जर मुलाखत तुम्ही किंवा या मुलाखतीमध्ये जर मुद्दे तुम्ही ऐकाल तर नक्कीच तुम्हाला ईव्हीएमबद्दलचा तुमचा जो संभ्रम आहे तो दूर होईल. SY कुरेशी यांच्याच काळामध्ये ईव्हीएम वापरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली होती. 2009ची जी लोकसभेची निवडणूक होती ती पूर्णपणे ईव्हीएमद्वारे घेण्यात आलेली होती. आणि याच वेळेस भाजपचा दणदणीत असा पराभव झालेला होता. आणि भाजपच्या नेत्यांनी तर ईव्हीएमचा वापर म्हणजे डेमोक्रेसी इन डेंजर असं एक पुस्तक देखील लिहिलेलं होतं. आणि त्या पुस्तकाचे लेखक होते भाजपचे प्रवक्ते नरसिंह म्हणून. आणि या पुस्तकाला जी प्रस्तावना होती ती लालकृष्ण आडवाणी यांची होती. आणि तेव्हापासूनच ईव्हीएमबद्दल प्रत्येक पक्ष म्हणजे जो पराभूत होणारा जो पक्ष असतो तो आक्षेप हा घेतच असतो. आणि आता ही यावेळची जी आक्षेप घेण्याची जी वेळ आली आहे ती काँग्रेसची आणि देशातल्या इतर भाजप विरोधी पक्षांची, या सर्वांची जी इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीनं आता ईव्हीएमचा वापर बंद करून मतपत्रिकांचा वापर सुरू करा अशी जी मागणी केलेली आहे ती मागणी SY कुरेशी यांनी साफपणे फेटाळून लावलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे असं अजिबात करता कामा नये, तुम्हाला असं करता येणार नाही. आपण पुन्हा एका जुन्या जमान्यामध्ये जाऊ आणि मतपत्रिकांद्वारे काय झोल होत होतं ते गुंड लोक मतपेट्या फोडत होते, मतपत्रिकांवरती आपल्याच मनाप्रमाणे शिक्के मारत होते, मतपत्रिका कुठे फेकल्या जात होत्या, अनेक प्रकारचं गुंडाराज किंवा एक अपारदर्शकता आणि त्याहीपेक्षा एक मतमोजणीसाठी लागणारा वेळ अशा अनेक बाबी लक्षात घेऊन ईव्हीएम मशीन निवडणूक आयोगाने वापरास घेतलेला आहे. त्यामुळे मतपत्रिकांवर जाण्याची जी मागणी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे असं मत SY कुरेशी यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक लोक ईव्हीएमबद्दल शंका घेतात. त्यातली पहिली शंका अशी असते की ते जगामध्ये कुठेच वापरलं जातं, मग भारतामध्येच का वापरलं जातं? आणि जर अमेरिका, इंग्लंड, रशिया हे देश एवढे पुढारलेले असताना त्यांना ते जमत नाही, मग भारतामध्येच कसं काही ते शक्य होतं? तर त्याला देखील त्यांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे की जर एखाद्या गोष्टीमध्ये जर भारत पुढारलेला असेल, अग्रेसर असेल, तर त्याच्याबद्दल आपण अविश्वास दाखवायचं काय कारण आहे? आणि त्यांचं म्हणणं असं आहे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील ईव्हीएम वापराला मान्यता दिलेली आहे. अनेक जण अर्धवट ज्ञानातून असं सांगतात की सर्वोच्च न्यायालयाने देखील ईव्हीएम वापरावरती आक्षेप घेतलेला होता, देशाच्या सर्वोच्च म्हणजे भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं. तर त्यांचं म्हणणं
म्हणणं असं होतं, आपला जो लोकप्रतिनिधित्व कायदा आहे, या कायद्यामध्ये मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याची तरतूद होती आणि आम्ही जेव्हा EVM वापरायला सुरुवात केली, तेव्हा अनेकांनी असा आक्षेप घेतलेला होता, कायदेशीर आक्षेप असा होता, की जर घटनेमध्ये, कायद्यामध्ये मतपत्रिका असा उल्लेख असेल, तर तुम्ही EVMद्वारे कशी काय निवडणूक घेता? हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापुढे गेलेला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यानुसार कायद्यामध्ये बदल करायला सांगितला आणि मतपत्रिका आणि EVM असा दोन्ही शब्द त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आले आणि त्यानंतर EVMच्या वापराला कायदेशीर मान्यता मिळाली. आता अनेक जण असे म्हणत आहेत की जर्मनीमधल्या सर्वोच्च न्यायालयानं देखील EVMच्या वापरावर बंदी घातलेली आहे किंवा त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे की जर्मनीमध्ये देखील तिथल्या कायद्याच्या मुद्द्यावरनं EVMला आक्षेप घेण्यात आलेला होता की तिथल्या कायद्यानुसार की मतदाराला जी चिन्ह आहेत ती व्यवस्थित दिसतील अशी तरतूद किंवा अशी पद्धत मतपत्रिकेमध्ये आहे. EVM मध्ये ती अक्षरं किंवा चिन्ह ही थोडीशी छोटीशी दिसतात, तर ती तरतूद बदला. म्हणजे अक्षरं मोठी EVM तरी वरती दिसली पाहिजेत किंवा घटनेमधली ती जी तरतूद आहे ती तरी बदला, असा आक्षेप घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये जर्मनीमधले काही मंडळी गेलेली होती आणि तो देखील आक्षेप आता निरस्त झालेला आहे. त्यामुळे EVMच्या तांत्रिक बाबीवरनं भारतातल्या सर्वोच्च न्यायालयानं किंवा इतर देशातल्या देखील सर्वोच्च न्यायालयानं कोणतीही बंदी घातलेली नाही, असं देखील स्पष्टीकरण कुरेशी यांनी दिलेलं आहे. SY कुरेशी हे जेव्हा निवडणूक आयुक्त होते, तेव्हा त्यांनी या EVM मशीनची बनतानाची खात्री त्यांना करून घ्यायची होती. तर त्यासाठी ते हैदराबाद आणि बेंगलोर या ज्या भारतीय सरकारच्या ज्या कंपन्या आहेत, एक BEL आहे जी बेंगलोरमध्ये असते आणि दुसरी ECIL ही जी हैदराबादची कंपनी, अशा दोन्ही कंपन्यांमध्ये EVM बनतात आणि कुरेशी हे ECIL या कंपनीमध्ये हैदराबादमध्ये गेलेले होते. तिथल्या तंत्रज्ञांशी चर्चा केल्यानंतर काही बाबी त्यांना समजल्या. तर ते जे मशीन आहे, EVM जे मशीन आहे, तर EVM मशीन पाण्यामध्ये बुडवलं, EVM मशीन तोडलं, EVM मशीन फेकून आदळलं, तरी त्यामध्ये जी बसवलेली चिप आहे, त्या चिपवर कोणताच परिणाम होत नाही. चिपमधलं नोंदलं गेलेलं जी माहिती आहे, जे मतदान आहे, ते तुम्हाला फिरवता येत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला बिघाड करता येत नाही, हे तिथल्या तंत्रज्ञांनी कुरेशी यांना दाखवून दिलेलं होतं आणि त्यामुळेच निवडणूक आयोगाचा त्या EVM मशीनवर विश्वास बसलेला होता. आता ही जेव्हा EVM मशीन मतदान केंद्रांपर्यंत पोहोचतात, त्याची देखील प्रोसेस या निमित्तानं त्यांनी उलगडून दाखवलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की देशामध्ये जवळपास 20 लाख EVM मशीन्स आहेत आणि कोणतं EVM मशीन कोणत्या राज्यात जाणार, कोणत्या राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात जाणार, कोणत्या जिल्ह्यातल्या कोणत्या मतदारसंघात जाणार आणि कोणत्या मतदारसंघातलं मशीन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार, हे शेवटपर्यंत कोणालाही माहीत नसतं. आणि त्यामुळं हे काहीतरी दिल्लीतनं हॅक होऊ शकतं, मुंबईतनं हॅक होऊ शकतं, असं अजिबात नाही. त्यामुळे मतदान केंद्रावरती कोणते अधिकारी असणार, मतदान केंद्रावरती बूथ चालक म्हणून कोणते कर्मचारी नेमले जाणार, हे देखील मतदानाच्या आदल्या दिवशी ठरलेलं असतं. त्यामुळं याच्यामध्ये काही कर्मचाऱ्यांचा हात आहे, ही देखील शक्यता कुरेशी यांनी फेटाळून लावलेली आहे. त्यांचं दुसरं म्हणणं असं आहे की पूर्वी असं असायचं की आम्ही एक हेडमास्तर नेमायचो आणि त्या हेडमास्टरसोबत त्याच शाळेतले 4-5 शिक्षक आम्ही त्यांच्यासोबत द्यायचो आणि त्यानंतर ते सगळे एकाच शाळेतली मंडळी एकाच बूथवर किंवा एकाच मतदान केंद्रावर जायचे. तर ही पद्धत देखील आम्ही बदलली आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले अधिकारी कर्मचारी हे एकत्र येतात, म्हणजे एकाच विभागातले अधिकारी ते एकाच मतदान केंद्रावर जातात, ही देखील शक्यता पूर्णपणे त्यांनी फेटाळून लावलेली आहे. त्यामुळे माणसांद्वारे किंवा यंत्रणेद्वारे ही EVM हॅक करता येईल, सरकारी अधिकारी त्याच्यामध्ये सहभागी होतील, ही देखील शक्यता त्यांनी दूरवर नाकारलेली आहे. त्यांचं दुसरं असं म्हणणं आहे की या मशीनमध्ये जी चिप आहे ती कोणत्याही बाह्य यंत्रणेला जोडलेली नाही आहे. ही जी चिप आहे हे आपल्याकडचा जो कॅल्क्युलेटर असतो त्या पद्धतीने काम केलेलं असतं. त्या कॅल्क्युलेटरमध्ये जर एकदा तयार झाला तर कॅल्क्युलेटरचं बटनामध्ये 1+1=2 जर असं सेट जर केलेलं असेल तर ते बदलता कोणालाच येत नाही आणि ही जी मशीन आहे ही त्याच पद्धतीची आहे. म्हणजे मोबाईलद्वारे हॅक करता येणं वगैरे त्या तर शक्यता त्यांनी पूर्णपणे त्यामुळे फेटाळून लावलेल्या आहेत. कॅल्क्युलेटरच्या पद्धतीने प्रमाणच EVM मशीन हे काम करतं. आणि दुसरं त्याच्यामध्ये असं आहे की याचं मॉकड्रिल घेतलं जातं आणि मॉकड्रिल हे तीनदा घेतलं जातं. जोपर्यंत या मशीन्स कंपन्यांमधनं आयोगाकडे येतात
तेव्हा त्यांची तपासणी होते. आयोगाकडून राज्याच्या निवडणूक आयोगाकडे दिलं जातं तेव्हा त्यांची तपासणी होते. आणि जेव्हा मतदान केंद्रावर जायचं आहे तेव्हा देखील त्यांची तपासणी होते. म्हणजे 1 नंबरच्या बटनाला जर आपण मतदान दिलेलं आहे तर 1 नंबरचंच मतदान नोंदलं जातं आहे ना याची खात्री तिथे केलेली असते. आणि याशिवाय जेव्हा मतदान सुरू होतं त्याच्या आधी एक मॉक पॉल केलेला असतो प्रत्येक मतदान केंद्रावरती. त्या मतदान केंद्रावरती सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असतात आणि यांच्या प्रतिनिधीसमोर हा मॉक पोल केलेला जातो की निवडणूक अधिकारी त्यांना बटन दाबून दाखवतात. त्याच बटनासमोर ते मत नोंदलं गेलेलं आहे की नाही याची खातरजमा त्या जे विविध पक्षांचे प्रतिनिधी असतात मतदान केंद्रावरचे त्यांच्या समोरच केली जाते. त्यामुळं काहीतरी बिघाड केलेली किंवा हॅक केलेली मॅन्युप्युलेट केलेली यंत्र मतदान केंद्रावर पोहोचतात असं अजिबात नाही. अशा ठाम शब्दामध्ये कुरेशी यांनी या EVM बद्दल निर्वाळा दिलेला आहे. बरं, हे जे मशीन आहे हे वन टाइम रिडेबल मशीन आहे. त्यातली जी माहिती असते ती एकदाच ती वाचता येते. त्यामुळं जुना काहीतरी डेटा आहे आणि त्या जुन्या डेटावरतीच काहीतरी मतदान नोंदवलेलं गेलेलं आहे अशी देखील शक्यता अजिबात नसते. असं देखील निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील नोंदवलेलं आहे. आता एवढं सगळं झाल्यानंतर देखील ही मशीन आम्ही हॅक करतो, तुम्ही ती मशीन आमच्याकडे द्या, असं आयोगाला अनेकांनी वेळोवेळी यापूर्वी आव्हान दिलेलं होतं. म्हणजे SY कुरेशी यांच्याच काळामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला आमचे 15, 20, 40, 50 मशीन्स देतो. तुम्ही आमच्या CCTVच्या समोर आमच्या कार्यालयामध्ये हे मशीन तुम्ही आम्हाला हॅक करून दाखवा. पण ते आव्हान आतापर्यंत कोणीही स्वीकारलेलं नाहीये. आणि अनेकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही मशीन आमच्याकडे द्या, आम्ही घरी घेऊन जातो, आम्ही आमच्या ऑफिसमध्ये जातो आणि मग आम्ही तुम्हाला ते हॅक करून दाखवतो. आयोगाचं म्हणणं असं आहे त्याच्यावरती की ते जर मशीन एकदा आयोगाच्या ऑफिसमधनं किंवा आयोगाच्या ताब्यातून जर गेलं तर ते आयोगाचं राहत नाही. त्या मशीनमध्ये काही मॅन्युप्युलेशन झालेलं असेल ते आयोगाला कळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही 10 दिवस घ्या, 20 दिवस घ्या, महिना घ्या, तुम्ही फक्त ज्या CCTV खाली आहात आयोगाच्या कार्यकक्षेतात तिथेच तुम्ही आम्हाला हॅक करून दाखवा असं आयोगाचं आव्हान होतं. मात्र हे आव्हान आत्तापर्यंत कुणीही स्वीकारलेलं नाहीये. याच्यामध्ये एक घटना मात्र अशी घडलेली होती की 2017मध्ये हरिप्रसाद म्हणून एक गृहस्थ होते ज्यांनी स्वतःला आपण IIT मधले आहोत असं सांगितलेलं होतं आणि त्यांनी ते मशीन आपण हॅक केल्याचा दावा केलेला होता. तर त्याच्यावर देखील स्पष्टीकरण आलेलं आहे. ते जे हरिप्रसाद आहेत त्यांना तर ते मशीन हॅक करता आलंच नाही असं कुरेशी यांचा दावा आहे. त्यांचा जो डिस्प्ले आहे त्या मशीनचा त्या डिस्प्लेमध्ये काहीतरी जगलरी केली. प्रत्यक्षामध्ये चिपमध्ये जी माहिती होती ती अजिबात त्यांना हॅक करता आलेली नाही. त्यामुळे हरिप्रसाद एक जो दावा करतात की नाही मशीन असं हॅक होऊ शकतं तर ते देखील फोल ठरलेलं आहे. हे देखील या निमित्ताने त्यांनी सांगितलं. त्यांचं म्हणणं इतकंच आहे निवडणूक आयोगाचं की हे जे मशीन आहे हे मशीन प्रायव्हेट पार्टीला आम्हाला देता येणार नाही. हरिप्रसाद यांनी चोरून ते मशीन वापरलेलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर FIR देखील झालेला होता. जर तुम्हाला हॅक करायचं आहे तर तुम्ही आयोगाच्या कार्यालयामध्ये या, आम्ही CCTV लावू, तुम्ही मागाल तेवढे मशीन तुम्हाला देऊ. तरीही हे आव्हान आतापर्यंत कोणीही स्वीकारलेलं नाही. तरीही राजकीय पक्षांचा जो आक्षेप आहे तो आक्षेप कमी का होत नाही. तर या मुद्द्यावरती त्यांनीच एक चांगली सूचना दिलेली आहे की जेव्हा EVMच्या आक्षेपाचा मुद्दा येतो तेव्हा निवडणूक आयोगाने त्यात वेळोवेळी सुधारणा केलेली आहे की त्याच्यामध्ये VVPAT असं एक आता तुम्हाला दिसत असेल, तुम्ही जेव्हा मतदानाला जाता तेव्हा एक कागद त्या समोर दिसतो आणि त्या कागदामध्ये तुम्ही जे कोणाला मत दिलेलं असेल तर ते मत त्याच व्यक्तीला त्याच पक्षाला गेलं आहे की नाही हे तुम्हाला त्याच्यामध्ये पाहता येतं. त्याला VVPAT असं म्हणतात. तर हे VVPAT आहे फक्त 7 सेकंदासाठी दिसतं. तर कुरेशीने त्याच्यावर असा एक तोडगा दिलेला आहे की हे VVPAT एकतर जास्त वेळ मतदाराला दिसलं पाहिजे आणि VVPATवर एकदा त्याला त्याचं मतदान जर दिसलं की बुवा ते XYZ व्यक्तीलाच गेलेलं आहे किंवा XYZ पक्षालाच गेलेलं आहे तर ते दिसल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा 1-2 बटणं तुम्ही अशी लावा की जर त्या मतदाराची खात्री झाली की नाही बरोबर मी दिलेलं जे मत आहे ते योग्यरित्या नोंदवलेलं आहे आणि मग तो आणखीन एक बटन दाबेल हिरव्या रंगाचं आणि ते मत पुढे मग नोंदलं जाईल. आणि जर मतदाराला अशी शंका आली की मी जिथे मत दिलेलं आहे त्या मताला ते नोंदवलेलं गेलं नाहीये तर तो लाल रंगाचा तो बटन दाबेल. लाल आणि हिरव्या अशा 2 रंगांची बटणं या मशीनमध्ये ॲड करावीत अशी त्यांची सूचना आहे. आणि या उपरही जर आता कोणाला शंका असेल EVM बद्दल लोकांचे आक्षेप असतील तर आता निवडणूक आयोग किंवा निवडणूक जे अधिकारी असतात ते 4-5 VVPAT मशीनची मोजणी करतात. म्हणजे EVM वरती जे मतदान नोंदलेलं गेलेलं आहे की नाही
ते त्याच पद्धतीने व्हीव्हीपॅटचे जे कागद असतात ते कागद एकमेकाशी जुळतात का नाही असं एक कोटा त्यांनी ठरवून घेतलेला असतो आणि प्रत्येक संघातील एक 4-5 मतदान केंद्रामधनं त्या व्हीव्हीपॅटची मोजणी केलेली जाते. ते व्हीव्हीपॅट आणि EVM मधली जर मतं जोडली गेली तर स्वाभाविकपणे सर्व EVM हे बरोबर आहेत असा निर्वाळा दिला जातो. आणि तरीही कुरेशी यांनी असं म्हटलेलं आहे, कोणाला शंका असेल तर एकदा EVM आणि व्हीव्हीपॅट या दोघांची मोजणी करूनच टाका. जोपर्यंत लोकांच्या मनात शंका आहेत, जरी लोकांच्या मनात काही शंका असतील तर या व्हीव्हीपॅटच्या मोजणीनंतर त्या दूर केल्या जातील. आणि अनेकांचं असं वाटतं की व्हीव्हीपॅटची जर मोजणी करायची असेल तर त्याला प्रचंड वेळ लागेल, 2-2 दिवस निकाल हाती येणार नाहीत. तर ती देखील शक्यता कुरेशी यांनी फेटाळून लावलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एक ते व्हीव्हीपॅटवरती फारच छोटासा एखादा कागदात तुकडा असतो आणि तो कागदात तुकडा मोजायला फार काही वेळ लागणार नाही. पण लोकशाहीसाठी म्हणून, लोकशाहीच्या भल्यासाठी, लोकशाहीवर लोकांचा विश्वास बसावा यासाठी तुम्हाला जर वाटत असेल तर व्हीव्हीपॅटच्या सर्व तुकड्यांची किंवा कागदांची ती देखील मोजणी तुम्ही करू शकता. मात्र मतपत्रिकावर पुन्हा जाऊ नये हा त्यांनी पुन्हा सल्ला दिलेला आहे. मतपत्रिकावर जाणं म्हणजे पुन्हा गुंडाराजला निमंत्रण देण्यासारखंच आहे. आणि जेव्हा आधी जुन्या काळामध्ये गुंड होते तेवढे आजच्याही काळामध्ये गुंड आहेत. तर या सगळ्या त्यांच्या मुलाखतीमध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा होता की निवडणूक आयोग आत्ताचा जो निवडणूक आयोग आहे तो विरोधी पक्षांच्या या मतांची दखल घेत नाही. आणि ही दखल घेत नसल्यामुळे आणि किंवा कागदोपत्री संवाद साधत आहे. निवडणूक आयोग हा विरोधी पक्षांशी थेट संवाद साधत नसल्यामुळे निवडणूक आयोगाबाबत हे गैरसमज पसरले जात आहेत. निवडणूक आयोगाकडे लपवण्यासारखं काहीही नाही आहे. त्यांनी फक्त ते समोर येऊन स्पष्टपणे आणि थेट विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलून सांगायला हवं अशी कुरेशी यांची सूचना आहे. आणि सध्या निवडणूक आयोग हा केवळ भाजपच्या दबावाखाली काम करतो आहे. भाजप सांगेल त्या पद्धतीने निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात असा जो अनेकांचा आक्षेप आहे त्यावर देखील आयोगानं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे हे कुरेशी यांनी मात्र ठासून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामधला त्यांनी आणखीन एक चिंता व्यक्त केलेली आहे. आतापर्यंत या सगळ्या ज्या मशीन होत्या या सगळ्या मशीन ह्या केवळ सरकारी कंपन्यामार्फतच हाताळल्या जात होत्या, सरकारी अधिकारीच हाताळले जात होते. याच्यामध्ये खाजगी यंत्रणा किंवा खाजगी व्यक्ती सहभागी होत नव्हते. आता त्यांच्या कारणावर अशी चर्चा आलेली आहे की गुजरातमधल्या काही कंपन्यांना या मशीन हाताळण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. तसं असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे हे त्यांनी निक्षूनपणे सांगितलेलं आहे. मात्र हे सगळं करण्यासाठी निवडणूक आयोगानं या EVMबद्दल जे काही आक्षेप येत आहेत त्याचं वेळेत आणि त्वरेनं निराकरण करायला हवं, तरच याबाबतचा संभ्रम दूर होऊ शकेल असं देखील यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यातलं महत्त्वाचे पुन्हा आपण जर रिकाउंट जर केलं किंवा एकदा पुन्हा त्याची जर उजळणी जर केली तर त्यांचा म्हणण्याचा अर्थ असं एकच आहे, EVM मशीनची जी चिप आहे ती चिप हॅक करू शकत नाही. EVM मशीनच्या सगळ्या यंत्रणेमध्ये, प्रोसेसमध्ये सगळी पारदर्शकता आहे. तिथे कोणतं मशीन कोणाला जाणार, कोणत्या मतदान केंद्रावर जाणार, त्या मतदान केंद्रावर कोणते अधिकारी असणार याची कोणालाही माहिती नसते. EVM सोबतच व्हीव्हीपॅटची देखील यंत्रणा आहे, त्यामुळं कोणतं मत कोणाला दिलं हे देखील मतदाराला कळतं आहे. जरी तुम्हाला असं वाटलं की आमची काही शंका आहेत तर व्हीव्हीपॅटची एकदा सर्व मतं तुम्ही मोजाच आणि सोबत EVMची देखील मतं मोजा, मात्र मतपत्रिकावर जाऊ नका असं त्यांनी निक्षून सांगितलेलं आहे. तर मला वाटतं हा जो सगळा EVMबद्दलचा जो लोचा आहे तो कुरेशी यांनी अतिशय व्यवस्थितपणे सांगितलेला आहे आणि तो तुम्हाला देखील समजला असेलच. तर या व्हिडिओबद्दल तुमची काही मतं आहेत, EVMबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा. आणि लेट्सअपचे इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.